आपल्या सगळ्यांचं पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या वतीनं मी स्वागत करतो। गेल्या 8 दिवसापूर्वी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी संपर्क मंत्री म्हणून माझी नाशिकला नियुक्ती केली आणि त्याच्यानंतर मी ऑनलाईन देखील या पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि आज 2 लोकसभा मतदारसंघाच्या फक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही आयोजित केली होती। त्याच्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि आता संध्याकाळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अशा 2 मतदारसंघाची बैठक दादांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या सगळ्याच नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आम्ही आयोजित केलेली आहे। अगदी गटप्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत सगळीच्या सगळी पदं भरली गेली पाहिजेत ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे। तोच संदेश घेऊन आज मी या बैठकीला उपस्थित होतो। आज ही जिल्ह्याची जी बैठक झाली किंवा लोकसभेची जी बैठक झाली, दोन्ही लोकसभांच्या बैठका झाल्या, ही जिल्ह्याच्या ठिकाणी पहिली आणि शेवटची बैठक आहे। त्याच्यानंतर प्रभागनिहाय, तालुकानिहाय, विधानसभा, मतदारसंघनिहाय आम्ही सगळे पदाधिकारी नेमलेले आहेत की नाही, BLAची नेमणूक झाली की नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद गटाची पंचायत समितीची आमची परिस्थिती काय आहे, पक्ष संघटनेची, या सगळ्यावर आम्ही लक्ष देणार आहोत। आणि मला असं वाटतं की आजचा उत्साह बघितल्यानंतर अजून एक बैठक शिल्लक आहे, पण मी नक्की एवढंच सांगेन की शिवसेनेचे पदाधिकारी अतिशय ताकदीनं दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत। शासनाची ताकद असेल, आमचा संपर्क असेल, आम्ही पुढच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं वाढू आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये देखील महायुती करूनच आम्ही सामोरं जायला तयार आहोत। त्याच्यामुळे काय स्वबळाचा नारा द्यायला काही मी इथं आलो नाही, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। त्याच भावनेतनं शिवसेना पक्ष हा पूर्ण ग्रामीण भागामध्ये वाढला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहोत। यासाठी आजच्या बैठका होत्या। अजून एक अतिशय नाशिकसाठी मोठा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली होतोय आणि त्याचं नाव आहे कुंभ उद्योग संमेलन आणि त्याच्यामध्येच 3 वर्षापूर्वी आम्ही जो जिल्हास्तरीय उद्योग परिषदेचा कार्यक्रम सुरू केला होता, त्याच्यातल्या 14,000 कोटी इन्व्हेस्टमेंटचे MOU आज आम्ही नाशिकमध्ये करणार आहोत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत। आणि मला सांगताना आनंद होतोय की जसं आम्ही डावोसला जाऊन MOU करतो तसं महाराष्ट्रातल्या उद्योजकांना देखील रेड कार्पेट पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम 3 वर्षापूर्वी सुरू केला। मागच्या वर्षी देखील नाशिकने ह्याच्यामध्ये 142 सामंजस्य करार केलेले होते। 2026ला 314 सामंजस्य करार आपण करतोय। मागच्या सामंजस्य करारापैकी 73% सक्सेस आम्हाला मिळालेला आहे। 2014मध्ये 169 MOU आम्ही केले, त्याच्यातला सक्सेस आम्हाला 77.51% मिळालेला आहे आणि 2026ला आम्ही 14,015 कोटीचे सामंजस्य करार करणार आहोत आणि त्याच्यातनं सुमारे 35,000 लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे। त्याच्यामध्ये देखील आमचा सक्सेस रेट हा 75 ते 80% राहील। हा मी जिल्हापुरता मर्यादित सांगितला, परंतु महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरचं राज्य आहे। आपल्याकडचे जे MOU झालेले आहेत त्या MOU मध्ये महाराष्ट्र देशात सगळ्यात पुढे आहे। आम्ही जवळजवळ 75 ते 80% MOUवर अंमलबजावणी करतोय आणि हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करून देऊ शकतो। आज जर माझ्याबरोबर पत्रकार परिषदेला बघितलं तर सगळे तुमच्या ऐका ना साहेब, मी उत्तर देतो आधी। सगळे नेते आहेत, पदाधिकाऱ्यांशी आम्ही बोललेलो आहोत, आम्ही एक संघपणानंच निवडणुकीला सामोरं जाऊ। माझं जर तुम्ही भाषण ऐकलं असाल किंवा दादांचं किंवा सुहास अण्णांचं भाषण ऐकलं असेल तर आम्ही हीच भूमिका मांडली की शिवसेना पक्ष हे आपापसातल्या मतभेदांपेक्षा मोठा पक्ष आहे। एकच गट आमचा आहे, तो म्हणजे शिवसेना आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक गटबाजी जे करतील आणि ते लक्षामध्ये येईल त्यांची नावं आम्ही देऊ ना एकनाथ शिंदे साहेबांकडे। असं पहिल्याच 2 तसंच जाणवणार नाही ना, थोडं
मला अभ्यास करावा लागेल प्रत्येक मतदारसंघाचा, प्रत्येक माणसाचा, सगळ्यांची चर्चा करावी लागेल आणि मग ते एकनाथ शिंदे साहेबांकडे नावं द्यावी लागतील. परंतु पक्षाला डॅमेज करणारी प्रवृत्ती ही पार्टीमध्ये चालणार नाही, हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे. काही नगरसेवक त्यांची नाराजी अशी आहे की पहिले निदान आम्हाला पदं दिली जात होती, विचारलं तरी जात होतं, परंतु इथे आलो आणि आता फारसं कोणी विचारत नाही वगैरे अशी पण नाराजी आहे. नाही, मी आता पुढच्या दौऱ्यामध्ये निवडून आलेले नगरसेवक आणि दुर्दैवानं पराभूत झालेले नगरसेवक यांची देखील बैठक आयोजित करणार. नाही, पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या लेखी ते अपयश असेल, परंतु उठाव केल्यानंतर या 3.5 वर्षानंतरच्या ह्या निवडणुका होत्या. एकतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुमच्याच माध्यमातून आम्ही बघत होतो, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकत होतो की आमच्यावर कशा पद्धतीने युबीटीनं टीका केलेली होती. आणि युबीटीचं जे काय म्हणणं होतं की शिवसेना हा त्यांचाच पक्ष आहे, ते मतदारांनी सपशेल नाकारलं आणि शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांचा पक्ष आहे आणि तो पक्ष माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्याच विचारानं पुढे घेऊन जात आहेत. हे लोकांना कळल्यामुळं आम्हाला 2 नंबरचा पक्ष म्हणून मान्यता महाराष्ट्रामध्ये मिळाली. आणि मी तुम्हाला असं म्हटलं की महायुतीनंच आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष मोठा करण्याचा हा 100% अधिकार आहे. आमची मंत्र्यांची जी समन्वय समिती तिन्ही नेते मंडळींनी केलेली आहे, त्याच्यामध्ये मी आहे, दादासाहेब भुसे आहेत, त्याच्यानंतर गिरीश महाजन आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि शंभूराज आमचे देसाई आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा ही आमची 4 भिंतीच्या आत होत असते. भविष्यामध्ये अशी कार्यकर्त्यांमध्ये कटुता राहणार नाही किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये कटुता राहणार नाही, याची दक्षता समन्वय समिती म्हणून आम्ही घेतोय आणि त्याची बैठक कालच मुंबईमध्ये झालेली आहे. नाही, याची सगळी चर्चा आमची समन्वय समितीमध्ये झाली. जी समन्वय समितीमध्ये काय काय चर्चा झाली काय प्रसारमाध्यमांकडे द्यायची नसते, पण या सगळ्या गोष्टीवर आमची समन्वय समितीमध्ये चर्चा झालेली आहे. नक्कीच समन्वय समिती होती, पण कदाचित त्या समन्वय समितीमध्ये समन्वय नव्हता असं आपण म्हणून आम्ही काही पदाधिकाऱ्यांना खालच्या दोष देत नाही. पण आता ही जी निवडणूक झाली त्याची पुनरावृत्ती भविष्यामध्ये होऊ नये यासाठी काल आमची पहिली बैठक झालेली आहे. नाही, असं नाही, नाराज पक्षात कोण नाही आहेत, पण जी काय निधी संदर्भातली नाराजी असेल, आता योगायोगानं महानगरपालिका महापौर देखील महायुतीचे आहेत, उपमहापौर आमचे शिवसेनेचे आहेत, ते त्यांची भूमिका मांडत असतील, परंतु हे संपूर्ण ओव्हरऑल खातं जे आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्याच्या बाबतीमध्ये देखील आमची समन्वय समितीमध्ये जी काय चर्चा व्हायची ती आमची चर्चा झालेली आहे, ती सगळी जाहीरपणाने मी सांगत नाही, परंतु ही आता नाराजी राहू नये म्हणून समन्वय समितीने कालच काही धोरणात्मक आम्ही शासनाकडनं निर्णय घेतलेले आहेत. ते एक 8-10 दिवसामध्ये जिल्ह्यापर्यंत येतील आणि सगळी कोणाची जर नाराजी असेल, भाजपची असेल, शिवसेनेची असेल, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असेल, ते सगळी दूर होईल. मी सांगितले या सगळ्यावर तुम्हाला जे जे काय प्रश्न विचारायचे आहेत, विचारलेले आहेत ते विचारायचे आहेत, या सगळ्या संदर्भात आमची काल समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. राज्य सरकारने अधिकाऱ्यांसाठी आता हिंदी भाषेची परीक्षा ठेवलेली आहे. 28 जून रोजी ती परीक्षा होणार आहे, निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणीसाठी. याची आवश्यकता मुळात का भासते? आता इतर पक्ष मनसे म्हणा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आंदोलन करणार आहेत, परंतु मराठी भाषेसाठी एकीकडे आपण काम करत असताना हिंदी भाषेची परीक्षेची काय आवश्यकता? नाही, मी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये सांगतो. आधी हिंदी भाषा सक्तीची ज्या डिपार्टमेंटने केली त्याला मला हे विचारावं लागेल. भाषा संचालनालयाने नाही, सांगतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषा म्हणून, मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की मराठीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे, याच्यामध्ये काही वावगं नाही. जर जिल्हाधिकारी होत असताना मराठीचा पेपर देऊन मराठी बोलता येतं म्हणून रुजू होत असेल, तर मराठी माणूस म्हणून राहण्यासाठी काही फरक पडत नाही. महाराष्ट्रात राहणारा माणूस हा मराठी बोलला पाहिजे, ही आमची भूमिका आहे.
आता भाषा संचालनाच्या मार्फत अशा पद्धतीची परीक्षा हिंदीची का घेतली जाते याची मी 100% माहिती घेईन आणि जायच्या अगोदर तुम्हाला मी उत्तर देईन त्याचं. पण हे म्हणजे एकत्रित योग्य वाटतं आपण चौकशी करा. नाही, मी सांगतो ना, आता कसं आहे की जे मला माहिती नाही त्याच्यावर आपलं मत सुरुवातीलाच प्रकट करणं योग्य नाही. पण मी इथं संध्याकाळपर्यंत आहे. संध्याकाळी जायच्या अगोदर मी तुम्हाला या बाबतीचा खुलासा करून जाईन. माहिती तर घेतो साहेब, तर माहिती तर घेतो. आधी माहिती तर घेतो. हिंदीची परीक्षा सक्तीची केली का, कशासाठी केली, त्याच्या मागचा उद्देश काय, माहिती तर घेतो. नाही, ह्याच्यामध्ये समन्वयाचा काय संबंध आला? नाही नाही, पण ह्याच्यामध्ये नाही नाही साहेब, ऐका ना साहेब, आपण काहीतरी पूर्वग्रह दूषित करूनच आलेला आहात बहुतेक आमच्या सरकारबद्दल. आमच्यामध्ये समन्वय नाही किंवा काय नाही याचं काही असं म्हणणं नाही. मी काय सांगितलं की जो प्रश्न मला विचारला याची माहिती तर मला पाहिजे, आणि माहिती नसताना मंत्री म्हणून मी बोलणं हे योग्य नाही. मी काय सांगितलं, मी पूर्ण दिवस नाशिकमध्ये आहे. मी जर तुम्हाला भेटलो नाही तर त्याचा खुलासा प्रसिद्धीपत्रक काढून तुमच्याकडे देईन. म्हणजे माहिती नाही ते उगाच त्याच्यावर आर्ग्युमेंट करणं योग्य नाही. नाही, चर्चा नाही, तुमच्याच माध्यमातून टीव्हीवरनं आम्ही बघितलं की ते शिंदे साहेबांच्या गाडीमध्ये बसलेले होते. परंतु प्रसंग कुठचा होता हा देखील आपण विचार करण्यासारखा आहे. शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे. जेव्हा संजय राऊत साहेब आजारी होते त्यावेळी देखील त्यांच्या बंधूंना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला होता. एवढी भावनिकता त्यांच्यामध्ये आहे. आणि संजय दिना पाटलांच्या पत्नींचा अपघात झाल्यानंतर त्यांना बघायला जाणं आणि त्याच्यासाठी संजय दिना पाटील हे गाडीमध्ये बसणं आणि राजकारण हे दोन भिन्न भाग आहेत. मला असं वाटतं की साहेबांमध्ये असलेली संवेदनशीलतेचं ते प्रतीक आहे. नाही, ऑपरेशन टायगर हे तुम्ही केलेलं नामकरण आहे, बरोबर आहे. रोज आज जरी तुम्ही संध्याकाळी नंदनवनला किंवा कुठं साहेबांच्या ऑफिसला किंवा बाळासाहेब भवनला जरी तुम्ही फोन करून विचारला तरी पक्षप्रवेश हे सुरूच आहेत. त्याच्यासाठी काय टायगर ऑपरेशनची गरज नाही. तुमचा जो प्रश्न आहे तो थेट खासदारांपर्यंत पोहोचतो ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण याच्यावर स्पष्ट साहेबांनी भूमिका घेतलेली आहे की एखाद्याला भेटण्यासाठी मला काय गोपनीय भेटायची आवश्यकता नाही. म्हणजे साहेबांना मी जाहीर सगळ्यांना भेटलेलो आहे, परंतु त्या खासदारांच्या बाबतीमध्ये कुठेही बैठक झालेली नाही, कुठेही गुपित मिटिंग झालेली नाही. त्याच्यामुळे ते टायगर ऑपरेशन राबवणं साहेबांच्या मनात देखील नाही. ही भूमिका साहेबांनी स्पष्ट मांडलेली आहे.